हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी पोचली आहे पॉंडिचेरी आणि मी ते कशी पोचली त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघावा लागेल, कारण की आम्हाला खूप संकट झेलावं लागलं इथे पोहोचेपर्यंत. आणि इथे पोचून आम्ही काय काय केलं त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. तर बघा, सकाळला आमची 7 वाजताची चेकआउट होती, तर त्यामुळे आम्हाला चेन्नईवरून पॉंडिचेरीला जायचं होतं. त्यामुळे आम्ही सकाळलाच उठलो आणि पूर्ण पॅकिंग करावं लागलं, कारण की नाईटला आमची काही पॅकिंग झालेली नव्हती. आम्ही लेट आलो होतो बाहेर जेवण करून, त्यामुळे मग सकाळला उठून पण खूप घाई झाली आम्हाला, कारण की उशिरा उठलो. आणि कियनची तर बिलकुल झोप नाही झाली, त्याला तर तसंच घेऊन आम्ही निघालो, कारण की तो झोपेमध्येच होता. आणि मग तो म्हणाला की मी लिफ्टचे बटन दाबतो, तर तो ऐकत पण नव्हता, त्यामुळे त्याला दाबू दिलं लिफ्टचे बटन. आणि मग आम्हाला इथून जायचं होतं CMBT बस स्टॉपसाठी, कारण की आम्हाला तिथनं मिळणार होती पॉंडिचेरीची बस. त्यामुळे आम्ही कॅब केलं सकाळला पटकन आणि आम्ही इथे पोचलो CMBT बस स्टॉपपाशी. आणि बघा तुम्ही CMBT बस स्टॉप, आणि अंदरचं पण छान आहे व्ह्यू. CMBT बस स्टॉप छान वाटलं मला हे. आणि आम्हाला इथून बाय बसने जायचं होतं, तर आम्ही AC वाली बस केली आणि आम्हाला पोचायला 3 तासाचे 5 तास लागून गेले. आणि आम्ही इथे पोचलो पॉंडिचेरीला. मग तिथनं आम्ही बस घेतलं फ्रेंच कॉलनीपर्यंत. आणि मग तिथून आम्हाला पुन्हा ऑटो करावा लागला, आणि त्यासाठी ऑटोनं आम्हाला रॉक बीचपर्यंत जायचं होतं, कारण की आम्हाला सी व्ह्यू हॉटेल पाहिजे होतं. आणि आम्ही पोचल्यानंतर पटकन रूम करून घेतली आहे, कारण की आम्हाला खूप भूक पण लागली होती. आम्ही सकाळपासून जेवण नव्हतो केलो, आणि पोचायला पण खूप उशिरा झाला आम्हाला, कारण की ते बस खूपच जास्त त्रास झालं. 5 तास समथिंग काहीतरी लागलं, कारण की आम्हाला 3 तासाचे 5 तास लागून गेले. खूप टाईम झालेला होता. मग आमची रूम होती 2nd फ्लोअरवर, तर आम्ही गेलो वरती 2nd फ्लोअरवर. आणि डोर ओपन करताच बघितली तर वाव, खरंच छान वाटलं, कारण की इथले रूम्स खूप सुंदर होते. आणि हे बघून म्हणजे हे थकान पूर्ण गेली, कारण की रूम खरंच खूप छान मिळाले आम्हाला. हे बघा, आणि जिथे तिथे मिरर लागून होते, तुम्ही बघा. आणि हा एक बेडरूम दिला होता, आणि हा वॉशरूम एरिया होता. आणि वॉशरूम एवढं सुंदर होतं ना, खरंच खूप सुंदर होतं. आणि आपण रूम करतो तर आपल्याला असं वाटतं की वॉशरूम छान पाहिजे, तर त्यामुळे इथलं वॉशरूम पण छान होतं. आणि सिंगल झोपायचं असेल तर इथे झोपू शकता, डबल इथे झोपायचं असेल तर इथे पण झोपू शकता. खूप लोक इथे झोपू शकतो. मग नंतर माहिती झालं की हे आमची रूमच नाही आहे, हे आहे बॉईज लोकांची रूम. तर मग आम्ही पुन्हा परत बाहेर आलो. मग त्यांनी म्हणे की तुमची रूम दाखवतो चला. तर मग पुन्हा आम्ही सामान घेऊन निघालो इकडे रूमसाठी. तर बघते तर एवढं सुंदर व्ह्यू, आणि ही आमची रूम होती, सी व्ह्यू. आणि खरंच खूप सुंदर आहे रूम ही पण बघा. आणि ही वॉशरूम होती, आणि ही रूम हा त्यापेक्षा छोटा रूम आहे, पण आम्हाला 3 जणांसाठी सफिशियंट होतं. आणि हे बघा तुम्ही व्ह्यू, काय सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे बिलकुल बाल्कनीतून आपल्याला पूर्ण सी दिसतो यार, खरंच खूप सुंदर आहे. आणि मला तर खूप जास्त आवडला होता हा रूम. खूप म्हणजे खूप खूप जबरदस्त होती ही रूम, तुम्ही बघा. ही आहे व्ह्यू, आणि हे बघा रूम. मग आम्ही पटकन रेडी होऊन आम्हाला वरती जायचं होतं जेवण करायसाठी, कारण की वरतीच हॉटेल होतं. तर त्यामुळे आम्ही म्हटलं की वरती जाऊ, आणि वरती पण बघा हॉटेल किती सुंदर होतं. आणि हे सी व्ह्यू बघत आम्हाला हॉटेल म्हणजे काही खायचं होतं, तर त्यामुळे बघा यांचं तर झालेलं होतं जेवण. मग आमचं बाकी होतं. मग आम्ही पण पटकन जेवण करून आम्ही बाहेर फिरायला निघालो. बघा, हा तिथलं व्ह्यू आहे, आणि खूप सुंदर वाटत होतं. असं जातानीच खूप सुंदर वाटत होतं.
हा आहे फ्रेंच कॉलनी एरिया. हा एकदम रॉक बीचजवळच आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रॉक बीचजवळच रूम घ्या आणि तिथून तुम्हाला कुठे पण जाता येते. आणि आम्ही आलो आहोत शॉपिंग करायला नेहरू नगर स्ट्रीट मार्केटमध्ये. आणि इथे खूप सुंदर सुंदर ड्रेसेस होते, खरंच खूप सुंदर सुंदर होते. आणि इथे आलो आहो कारण की पायल ताईची मम्मीला साड्या पाहिजे होते. ॲक्च्युली माझ्या पण मम्मीला साड्या पाहिजे होते, पण जसं पाहिजे आम्हाला तसं मिळाले नाही. तर मग फक्त पायल ताईनं शॉपिंग केली बघा. तर आम्ही चाललो आता समोर. नेक्स्ट बघूया काय भेटेल. आणि इथे खूप सुंदर सुंदर गजरा आहे, तुम्हाला दाखवते थांबा मी. इथे प्रत्येक लेडी तुम्हाला गजरा लावून दिसेलच, त्यामुळे जिथे तिथे तुम्हाला गजरा तर मिळेलच. आणि खूप सुंदर सुंदर गजरे होते इथे. मग इथून आम्ही निघालो रूमवर जायला, कारण की शॉपिंग झालेली होती. पण जिथे कपडे दिसत होते तिथे आम्हाला थांबण्याची इच्छा होत होती, कारण की आम्हाला मुलींना म्हणजे शॉपिंग खूप जास्त आवडतो. आणि स्ट्रीट शॉपिंगचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पूर्ण व्लॉग तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तर आता आम्ही निघालो रूमवर जायला. आणि मग रूमवर पोचताच बिलकुल रूमच्या समोरच आमचं बीच होतं. तर त्यामुळे आम्ही थोड्या वेळ इथे बसलो होतो बीचवर, थोडा टाईमपास केलो, छान वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही रूमवर आलो. आणि असा होता आमचा पूर्ण दिवस. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट डे. बाय बाय.